आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। माझे पिताश्री तुमचे पितामह भगवान श्रीकृष्णांना त्यांचा शत्रू मानतात। मग आपला विवाह कसा होणार अनिरुद्ध? अनिरुद्ध कसा होणार? हा विवाह नाही होऊ शकत। पिताश्री तुम्ही नको म्हणूस मला पिताश्री। विद्रोही, निर्लज्ज, चालती हो माझ्या डोळ्यासमोरून। राजकुमारी उषा, हे चित्र अनिरुद्धचा आहे ना? कान उघडे ठेवून ऐक राजकुमारी उषा, तू विसरते आहेस मी असुरराज बाणासुर आहे, बाणासुर। आणि तू माझी पुत्री आहेस, त्यामुळे तुझ्या मनमंदिरात माझ्या शत्रूच्या पुत्राच्या पुत्राचं चित्र असता कामा नये। या शत्रुपुत्राला माझ्या अग्निध्वजाच्या अग्नीमध्ये जाळून टाकलं पाहिजे, जाळून टाकलं पाहिजे। बघितलं सुषा, माझा अग्निध्वज उद्ध्वस्त झालाय, माझा ध्वज उद्ध्वस्त झालाय उषा। माझा अग्निध्वज उद्ध्वस्त झालाय। देवी, अनिरुद्धाच्या चित्राद्वारे बाणासुराचा ध्वज उद्ध्वस्त होण्यामागे एकाच वेळी दोन संकेत आहेत, जे राजकुमारी उषा तर समजून गेली आहे, परंतु बाणासूर हे संकेत जाणून बुजून पाहून न पाहिल्यासारखं करतोय। हो प्रभू। ध्वजाचं उद्ध्वस्त होणं एक अशुभ संकेत असा देतोय की जर युद्ध झालं तर बाणासूर या युद्धामध्ये हरणार आहे आणि यात त्याचा सर्वनाश ठरलेला आहे।
आणि दुसरा अशुभ संकेत जो अनिरुद्धाच्या चित्राने विजयध्वज उद्ध्वस्त करून दिलाय तो असा आहे की अनिरुद्धच राजकुमारी उषाशी विवाह करण्यास एक अत्यंत योग्य वर आहे. परंतु या बाणासुराच्या बुद्धीला नक्की काय झाले प्रभू? सर्व काही दिसत असून सुद्धा, सारासार विचार करण्यास सक्षम असून सुद्धा या संकेतांकडे दुर्लक्ष करतोय. देवी, मनुष्याला बुद्धी याकरता प्रदान केली गेली आहे की तो चांगलं वाईट यातला फरक ओळखू शकेल आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगल्याचीच निवड करेल. परंतु जेव्हा मनुष्य चांगल्या पर्यायांची निवड करण्याऐवजी वाईटाचीच निवड करायला लागतो तेव्हा त्याचा एक अर्थ असा देखील असू शकतो की त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. म्हणूनच स्पष्ट संकेत सुद्धा त्याच्या लक्षात येत नाहीयेत. तर मग त्याच्या बुद्धीला मार्गदर्शन करण्यासाठी कुणी इतरांनी जरी सल्ला दिला तरी त्याला तो कळायचा नाही. तर मग अशा वेळी हे त्याचं प्रारब्धच म्हणावं लागेल. महाराज, तुमचं गडगडाटी हास्य जणू एखाद्या शुभ समाराचा संकेत देतंय. होय कुंभार, माझं गडगडाटी हास्य युद्धाचा संकेत देत आहे. युद्धाचा संकेत महाराज? कुंभार, असं समज की स्वतः भगवान शिवशंकराने माझ्या या ध्वजाला उद्ध्वस्त केलाय. त्यांच्या व्यतिरिक्त कुणात आहे इतका साहस जो माझ्या या विजय ध्वजाला उद्ध्वस्त करू शकेल? कुंभार, माझा विजय ध्वज उद्ध्वस्त झालाय. आता युद्ध होणार कुंभार, युद्ध होणार. परंतु महाराज, युद्ध कुणाशी होणार जेव्हा संपूर्ण विश्वात तुम्ही युद्ध करण्यासाठी विरोधी शत्रूला शोधत फिरत होतात? तेव्हा तर कुणा वीराने तुमच्याशी युद्ध करण्याचं साहस दाखवलं नव्हतं. तर मग आता तुमच्याशी युद्ध करण्याचं धाडस कोण करणार? हो कुंभार, माझ्या शस्त्रांनी जे युद्धाचं स्वप्न पाहिलं होतं ते अपूर्ण राहून गेलं. माझी शस्त्रे आजही शस्त्रगारात पडून केवळ गंजत चालली आहेत कुंभार. कदाचित युद्धाच्या स्वप्नांमध्ये गुंग. त्यामुळे जा आणि माझ्या शस्त्रगाराची दारे उघडून टाक आणि माझ्या निद्राधीन शस्त्रांना जाग करून त्यांना युद्धाचा शुभ समाचार दे. माझ्या शस्त्रांना रक्त पिण्यासाठी जरा धार लाव आणि त्यांना अजून धार धार कर कुंभार, धार धार. तुमच्या आज्ञेचं पालन आमचा धर्म आहे. परंतु शस्त्रागाराचे दरवाजे उघडण्यापूर्वी आपण आपल्या राज्याच्या प्रवेशद्वारांना बंद केलं पाहिजे. शत्रूपासून नगराचं रक्षण करावं लागेल महाराज. मग तू शस्त्रागाराचे दरवाजे उघडून टाक आणि नगर दरवाजे बंद करून नगराची सुरक्षा अजून कडेकोट कर आणि सर्व पहारेकऱ्यांना सावध राहण्यास सांग की कुठूनही शत्रूचा कुणीही गुप्तहेर वेश पालटून नगरात घुसता कामा नये. जशी आज्ञा महाराज. जा कुंभार. महाराणी, मी तर हे बाहेरून फेकून दिलं होतं. मग तुम्ही शत्रूच्या नातवाचं चित्र का उचलून आणलात? ते अशासाठी महाराज, कारण याच चित्राद्वारे तुमचा विजयध्वज तुमच्या स्वतःच्याच हातांनी उद्ध्वस्त झालाय. ज्या ध्वजाला मोठमोठे शूरवीर राजकुमार भीषण शस्त्रांनी देखील उद्ध्वस्त करू शकले नव्हते, त्यास राजकुमार अनिरुद्धच्या केवळ चित्रानेच उद्ध्वस्त करून टाकलं. काय हा चमत्कार नाहीये स्वामी? हा चमत्कार नाहीये महाराणी.
ही केवळ त्या मायावी कृष्णाच्या नातवाची माया आहे. ही केवळ माया नाही तर भगवान श्री शंकरांची महामाया आहे, ज्यांनी तुमच्या विजय ध्वजाच्या उद्ध्वस्त होण्याची भविष्यवाणी केली होती. आणि या अनिरुद्धचा संबंध माता पार्वतींच्या भविष्यवाणीशी आहे, ज्यांनी राजकुमारी उषासाठी राजकुमाराच्या निवडीचं वचन दिलेलं. परंतु उषाचा होणारा पती माझा शत्रू कसा काय असू शकतो? तो दुसरा कोणीही असू शकतो, परंतु अनिरुद्ध कदापि असू शकत नाही महाराणी, कदापि असू शकत नाही. क्षमा करावी महाराज, पण तो कोणी दुसरा असूच शकत नाही. ते अशासाठी कारण सर्व राजकुमार राजकुमारी उषाच्या स्वयंवरासाठी निमंत्रित होते, परंतु सर्वच्या सर्व तुमचा विजयध्वज उद्ध्वस्त करण्यात असफल ठरले. मात्र राजकुमार अनिरुद्धच असा एक होता ज्याला स्वयंवराचं निमंत्रण नव्हतं, तरी देखील कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ स्वतःच्या चित्राद्वारे तुमचा विजयध्वज उद्ध्वस्त केलाय. आणि परत महाराज, तुम्हीच तर सांगितलं होतं की या विजयध्वजाच्या उद्ध्वस्त होण्याशी आणि युद्धाशी देखील राजकुमारी उषाच्या विवाहाचा संबंध आहे. महाराज महाराज, तुम्हाला केवळ भगवान शिवशंकरांच्या भविष्यवाणीलाच सिद्ध करायचं नाहीये, तर माता पार्वतींच्या भविष्यवाणीला देखील खरं करून दाखवायचंय. नाही, कदापि नाही. जर माता पार्वतींनी शत्रुपुत्र अनिरुद्धलाच राजकुमारी उषेसाठी वराच्या रूपाने निवडला असेल, तर मी माता पार्वतींच्या भविष्यवाणीला खोटं सिद्ध करेन महाराणी. महाराज, ही कशी विडंबना आहे आदी माता पार्वती की पिताश्री आणि भगवान श्रीकृष्णांच्या दरम्यान शत्रुत्व वाढीस लागलं. हे आदी माता, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जी भविष्यवाणी केलीये ती खरीच ठरेल आणि राजकुमार अनिरुद्धच्या रूपाने तुम्ही माझ्यासाठी ज्या वराची निवड केलीये तोच माझा जीवनसाथी बनेल. परंतु तो शुभ मुहूर्त येण्या अगोदरच मला माझ्या भावनांना कठीण परीक्षेतून पार पडावं लागेल. हे मातेश्वरी, जेव्हा एका बाजूला पिता असेल आणि दुसऱ्या बाजूला पित्या समान भगवान श्रीकृष्ण असतील, तर मग मनाचा गोंधळ तर उडणारच ना. हे माते, मी ना माझ्या पिताश्रींचा विरोध करू शकते आणि ना माझ्या भगवानांचा. मी ना माझ्या पिताश्रींचं समर्थन करू शकते आणि ना माझ्या भगवानांचा विरोध. मग मी करावं तरी काय मातेश्वरी? अज्ञानाच्या या अंधकारात मी भटकते मातेश्वरी. आता तुम्हीच माझं मार्गदर्शन करावं आणि मला या संकटातून बाहेर काढावं. हे भोलेनाथ, हे काय अशुभ किंचाळणं आहे? हे शिवशंकर, मी तुम्हाला शरण आलोय. माझं रक्षण करा भोलेनाथ. हा तर काळ आहे.
ही तर काळाची छाया आहे. हो, मीच काळ आहे. माझ्या सावलीने सर्व दिशांना तिच्या कचाट्यात पकडलेलं आहे. आता हे राज्य आणि या राज्याचा राजा सुद्धा माझ्या छायेत बंदिवान आहे. हा राजा देखील नष्ट होईल, ही नगरी देखील नष्ट होईल. जसा विजयध्वज उद्ध्वस्त झालाय, सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल. सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल. विनाश, विनाश. नाही, हे नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. जे होणार आहे ते झाल्याशिवाय राहत नाही. कुणाच्याही थांबण्याने ते थांबत नाही. परंतु मी थांबवेन हे सर्व काही. मी महाराजांना सांगेन, थांबवेन त्यांना विनाशाच्या मार्गावर पुढे जाण्यापासून. त्यांना थांबवेन मी. अशुभ संकेत? ह्या काय अर्थहीन गप्पा करतो आहेस तू महामंत्री कुंभार? माझ्याकरता काहीही अशुभ नाहीये. सर्व काही शुभ आहे माझ्यासाठी. अशासाठी की मी कुणीही साधारण मनुष्य नाहीये. मी आदिमाता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा पुत्र आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे शक्तीमध्ये मी भोलेनाथांच्या तुल्यबळ आहे. मग या छोट्या मोठ्या अद्भुत शक्ती माझं काय वाकडं करू शकणार कुंभार? क्षमा करावी महाराज. तुम्ही शक्तिमान आहात, महापराक्रमी आहात आणि तुमची बरोबरी करणारा कुणीही नाहीये. तुम्ही सर्वांना आव्हान दिलेलं आहे. परंतु तरी देखील महाराज, अशुभ संकेतांना साधारण आणि तुच्छ समजणं उचित नाहीये. कुंभार, याचा अर्थ असा आहे की तू अशुभ संकेतांनी भयभीत झालेला आहेस. होय महाराज, मी अशुभ संकेतांनी खरोखरच भयभीत झालेलो आहे. कुंभार, मला ठाऊक नव्हतं की तू इतका घाबरट आहेस. अरे, तुझ्यासारखं सशाचं काळीज असणाऱ्याला सर्वशक्तिमान असुरेश्वराचा महामंत्रीच काय, साधारण असुर होण्याचा देखील अधिकार नाहीये. क्षमा करावी महाराज. माझ्यावरचा भित्रट असण्याचा आरोप उचित नाहीये. कारण भयभीत मी स्वतःच्या प्राणांसाठी नाहीये. मग कोणती चिंता तुला शांत झोपेतून उठवून इतक्या सकाळी माझ्या समोर घेऊन आलीये? तुमची आणि या असुर राज्याच्या सुरक्षिततेची चिंता. महाराज, या राज्याच्या सुरक्षेचं दायित्व माझ्यावर देखील तितकंच आहे जितकं की तुमच्यावर आहे. तुम्ही महाराज आहात तर मी महामंत्री आहे. महामंत्री आहेस तर महानता दाखव कुंभार. राज्याच्या सुरक्षेचा प्रबंध करण्याऐवजी कोणत्या तरी काल्पनिक काळ्या छायेला काळाची छाया समजण्याची चूक नको करूस. काय तुला ठाऊक नाहीये की स्वतः काळ जरी आला तरी तो माझ्या केसालाही धक्का लावू शकायचा नाही. महाराज, मी स्वतः काळ बनून माझ्या शत्रूंवर तुटून पडत असतो. ज्या व्यक्तीला त्रिलोक घाबरून असतात त्याला तू काल्पनिक काळ छायेने घाबरवू पाहतो आहेस. कुंभार, छाया माझं काहीही वाकडं करू शकत नाही. काहीही वाकडं करू शकत नाही. महाराज, जर एक चित्र असुरेश्वरांच्या विजय ध्वजाला उद्ध्वस्त करू शकतं तर मग ती छाया काहीच बिघडवू शकत नाही का? कुंभार, क्षमा करावी महाराज. तुम्ही ज्यास केवळ काल्पनिक छाया म्हणतायत ती काल्पनिक छाया नाही, काळाची छाया होती. जिला तुम्ही राजकुमार अनिरुद्धचं केवळ साधारण चित्र समजत होतात. ते सुद्धा केवळ साधारण चित्र नव्हतं महाराज. तो एक संकेत होता. कोणत्या गोष्टींचा संकेत कुंभार? कोणत्या गोष्टींचा संकेत? येणाऱ्या भविष्याचा संकेत. की जर राजकुमार अनिरुद्धचं चित्र तुमचा विजय ध्वज उद्ध्वस्त करू शकतं तर जेव्हा तो स्वतः तुमच्या समक्ष येऊन उभा ठाकेल तर तो तुम्हाला देखील पराभूत करू शकेल. कुंभार, जर स्वतःच्या प्राणांची थोडी जरी चिंता असेल तर या क्षणी माझ्या डोळ्यांच्या समोरून दूर निघून जा कुंभार. दूर निघून जा. जशी आज्ञा महाराज.
अनिरुद्धचं चित्र तुमचा विजयध्वज उद्ध्वस्त करू शकतं, तर जेव्हा तो स्वतः तुमच्या समक्ष येऊन उभा ठाकेल तर तो तुम्हाला देखील पराभूत करू शकेल, तुम्हाला देखील पराभूत करू शकेल. अनिरुद्ध, ये माझ्या समोर आता. माझी तलवार तुझी प्रतीक्षा करत आहे. ये माझ्या समक्ष फेकणा. मी तुमच्या हृदयाचं स्पंदन आहे. मी तुमच्या हृदयाची स्वामिनी आहे. काय माहित कोण आहे ती, कुठे आहे, कधी भेटेल मला. हे प्रेम सुद्धा एक विचित्र रोग आहे. एक क्षण सुद्धा स्वस्थ बसू देत नाही. काय करू, कुठे शोधू तिला. नारायण 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 नारायण. प्रणाम ऋषीवर्य. ईश्वर तुझ्या या दशेवर दया करो. राजकुमार अनिरुद्ध, आज तुम्ही खूप व्याकुळ दिसत आहात. तुमचं चित्त काहीसं थाऱ्यावर दिसत नाहीये. थाऱ्यावर राहील तरी कसं ऋषीवर्य. का, काय झालं? माझी दशा तर त्या मनुष्यासारखी झाली आहे जो वाळवंटात तहानलेला भटकतो आहे. त्याला पाणी त्याच्या डोळ्यांसमोर दिसत राहतं. त्याला पुढे जाऊन त्या पाण्यापर्यंत पोहोचायचं असतं, पण जसजसं तो धावत धावत तिथपर्यंत पोहोचतो त्याला पाणी अजूनच दूरवर दिसू लागतं. तो खूप प्रयत्न करतो ते मिळवण्याचा, परंतु त्याला सफलता नाही मिळत. माझं मन देखील अगदी तशाच प्रकारे तिची स्वप्न पाहत असतं. पण जेव्हा माझे डोळे उघडतात तेव्हा पुनश्च एकदा मृगजळ. हो अनिरुद्ध, हे प्रेम एक मृगजळच तर आहे, जी वियोगाने त्रस्त प्रेमीला हाल हाल करून तडफडवत मारून टाकते. म्हणजे माझ्या या गुप्त प्रेम कथेचं ज्ञान तुम्हाला देखील आहे. नारायण नारायण. परंतु ऋषीवर्य, माझ्या मनाची दशा अशी होते आहे की जी मी ना आता लपवू शकतो ना कोणाला सांगू शकतो. मी माझ्या त्या स्वप्नातल्या प्रेमिकेचा शोध घेऊ इच्छितो, तिला भेटू इच्छितो. परंतु विरोधाभास तर असा आहे की तिचं गाव पत्ता तर दूर, मला तर तिचं नाव सुद्धा माहीत नाहीये. अनिरुद्ध, कस्तुरी तर हरणाच्या नाभीमध्ये असते. पण हरिण त्या सुगंधाने रसमग्न होऊन कस्तुरीच्या शोधात न जाणो कुठे कुठे भटकत राहतं. अर्थात ऋषीवर्य, तुम्हाला हे देखील माहिती आहे की स्वप्नात माझं काळीच पळून नेणारी ती कन्या कोण आहे. पण मी काही सांगणार नाही. नारायण नारायण. नाही ऋषीवर्य, नाही. तुम्ही माझ्यावर इतका मोठा अत्याचार नाही करू शकत. आता माझ्यात हा वियोग सहन करण्याची अजून शक्ती शेष नाहीये. मिलनाच्या गारव्याशिवाय प्रेमाचा हा अग्नी मला जाळून राख करून टाकेल. नारायण नारायण. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रेमाची अग्नी तुम्हा दोघांच्या हृदयात समसमान पेटलेली आहे. आहाहा. अर्थात ती सुद्धा माझ्यासाठी तितकीच उत्सुक आहे जितका मी तिच्यासाठी आहे. हे प्रेम दिव्य प्रेम आहे. तुला ठाऊक नाहीये, या प्रेमाच्या अग्नीच्या ठिणगीला दिव्य शक्तीनेच तुमच्या दोघांच्या हृदयात प्रज्वलित केलंय. त्यामुळेच तुम्हा दोघांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हा दोघांचं मिलन अनिवार्य आहे. परंतु ऋषीवर्य, तुम्ही स्वतःच आमच्या मिलनात बाधा बनला आहात. तुम्ही तर त्या सुंदर कन्येचं नाव देखील सांगितलं नाहीयेत मला. मी तुम्हा दोघांच्या मिलनामध्ये बाधा आणण्यासाठी नाही, तर तुम्हा दोघांना भेटवण्याचं निमित्त होऊन आलोय. तरी सुद्धा मी तुला नाव नाही सांगायचो आणि नाही तुला तिचा पत्ता स्पष्टपणे कधी सांगेन, कारण हा प्रेमाचा अपमान असेल.
हो ना, जर दोन प्रेमिकांनी एकमेकांना शोधलंच नाही तर? परंतु काय वत्सा, ज्या प्रकारे तू तिला केवळ पहिल्यांदाच स्वप्नात पाहिलं होतंस, तशाच प्रकारे तिने सुद्धा तुला पहिल्यांदा स्वप्नातच पाहिलं होतं. पण तिने कन्या असून सुद्धा हजारो बंधनात गुरफटलेली असताना देखील तुझं नाव शोधून काढलंय. तिला हे देखील माहिती आहे की तू कोण आहेस आणि कुठे राहतोस ते. खरंच? हो. मग तू का बरं तिचं नाव जाणून घेऊन तुझ्या प्रेमाचं महत्त्व कमी करून घेतो आहेस? परंतु मी माझ्या प्रेमिकेला सर्वत्र पाहतो, वारंवार पाहतो. त्यामुळे भीती वाटते की कुठे हरून तर जाणार नाही ना एखाद्या कस्तुरी मृगाप्रमाणे तिचा शोध घेता घेता. त्यामुळे कमीत कमी ती कोणत्या दिशेला राहते इतकं सांगण्याची तरी कृपा करावी. तुझ्या प्रेमिकेचं प्रेम आता गुप्त राहिलेलं नाहीये. ती सक्त पहाऱ्यांमध्ये आहे. उत्तर दिशेला जेव्हा तुला धरती, आकाश आणि प्रत्येक दिशेला पहारेकरांनी वेढलेला देश दिसेल, तेव्हा समजून जा की तुझं प्रेमनगर तेच आहे. प्रेमनगर? धन्यवाद ऋषीवर, धन्यवाद. मी लगेच निघतो उत्तर दिशेकडे माझ्या प्रेमिकेला शोधायला. ईश्वर तुझी मनोकामना पूर्ण करोत. नारायण नारायण. अनिरुद्ध, 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 कुठे गेला असेल? इतक्या रात्रीचा कुठे गेला असेल हा? यावेळी तर त्याने त्याच्या पलंगावर असायला हवं होतं. मला तर आधीपासूनच संशय होता. त्याची दशा ठीक नव्हती. व्याकुळ होता तो. इतक्या रात्रीचा कुठे बाहेर गेला असेल? ही गोष्ट मला भगवान श्रीकृष्णांना त्वरित सांगावी लागेल. प्रणाम प्रभू. काय झालंय देवी? तुम्ही इतक्या घाबरलेल्या का दिसताय? घाबरण्यासारखंच तर घडलंय प्रभू. कदाचित तुम्ही अनिरुद्धच्या शयन कक्षातून इकडे येत आहात. तुम्हाला ते सर्व काही माहित आहे प्रभू. आणि अनिरुद्ध त्याच्या कक्षात नाहीये. जेव्हापासून त्याने राजकुमारी उषाला स्वप्नामध्ये पाहिलंय, तेव्हापासून तो बावरल्यासारखा झालाय. मला भीती आहे की तो कुठे काही वेडवाकडं नाही करून बसणार ना. ममतेच्या भावनेच्या भोवऱ्यात अडकलात ना तुम्ही. मी तरी काय करणार प्रभू. मी अनिरुद्धसाठी चिंतित होते. म्हणूनच रात्रीच्या या प्रहरी मी त्याच्या शयन कक्षात गेले होते. परंतु देवी, यात चिंता करण्यासारखं काही नाहीये. तो त्याच्या कक्षातून कुठेतरी बाहेर गेलाय प्रभू. मग चिंता वाटणार नाही का? आणि माहित नाही कुठे गेलाय ते. आता आणखी कुठे जाणार? त्याच्या प्रेमिकेला भेटायला गेलाय. परंतु तो तर तिला ओळखतही नाही. त्याला ठाऊक आहे. त्याला देवर्षींनी सगळं काही सांगितलंय. हो का? परंतु तो तर शत्रूंचा देश आहे. त्याने तिथे एकट्याने जाणं योग्य नाही. प्रेमिकेला भेटण्यासाठी
एकट्यानेच जावं लागतं. आणि शत्रूंचा देश असला म्हणून काय झालं? आपल्या अनिरुद्धला मायेचं देखील ज्ञान आहे की. आणि तशीही तुमची चिंता व्यर्थ आहे. अनिरुद्धला काहीही नाही होणार. बस, तुम्ही म्हणालात म्हणजे अनिरुद्धला निश्चितच काही होणार नाही. माझा तुमच्या कथनावर पूर्ण विश्वास आहे प्रभू. आणि देवी, हे विसरू नका की अनिरुद्धचं हे प्रेम केवळ प्रेमाचा खेळ नाहीये. हे तर विधात्याच्या नाटकातलं एक असं दृश्य आहे ज्याच्याद्वारे बाणासूर त्याच्या अंतापर्यंत पोचणार आहे. परंतु याआधी या अलौकिक प्रेम कहाणीचा आनंद तरी घ्या ना देवी. अच्छा, तर प्रभू याच आनंदात मग्न त्यांच्या बासरीने प्रेमरागाच्या सुरावटी छेडत आहेत तर, हो ना? नगरीच्या द्वारावर इतका पहारा? नक्की ही तीच प्रेमनगरी असणार जिच्याबद्दल नारदजी मला सांगत होते. इथेच मला माझ्या स्वप्नातील राजकुमारी भेटेल. हीच माझी प्रेमनगरी आहे. इथेच माझ्या प्रेमिकेशी भेट होईल. परंतु मला माझ्या मायावी विद्येनेच आत जावं लागेल. मी कृष्णांचा नातू, द्वारकेचा राजकुमार अनिरुद्ध आहे. राजमहालाच्या आत कसा काय आलास? मी माझ्या प्रेमिकेचा शोध घ्यायला आलोय. प्रेमिकेचा शोध घ्यायला आलाय? बंदी बनवा. सावधान, तुमच्यापैकी कुणाच्यातही मला पकडण्याचं सामर्थ्य नाहीये. अनिरुद्ध, असं वाटतं इथून लवकरच बाहेर पडावं लागेल, अन्यथा काहीतरी अनर्थ होईल. अनिरुद्ध? हो असुरेश्वर, तो अनिरुद्धच आहे, श्रीकृष्णांचा नातू. श्रीकृष्ण संबोधून त्या गवळ्याचं नाव आदराने नको घेऊस दुराचक. तो देखील रणछोड आणि हा सुद्धा रणछोड. बघ कसा पळून जातोय गवळ्याचा नातू. वा राजकुमारी वा. स्वतःच्या पित्याच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःच्या पित्याच्या शत्रूला भेटतेस. पण बघ तो घाबरून कसा पळ काढतोय ते. पळपुट्या गवळ्याचा पळपुटा नातू. आता नाही परतून येऊ शकायचा तो. मी नगराचे सर्व दरवाजे बंद करून टाकेन. पिताश्री,
तुमच्या राजमहालाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होऊ शकतात, परंतु माझ्या मनाचे दरवाजे त्यांच्या स्वागतासाठी सदैव उघडे असतील. त्यांना वाटेल तेव्हा यावं. दुराचक, आज्ञा सुरेश्वर. माझी मुलगी माझ्याशीच विद्रोह करून शत्रूला जाऊन मिळालेली आहे, त्यामुळे तू राजभवनात जाऊन पहारा वाढव. मी राजकुमारीसाठी राजभवनास कारागृहात परावर्तित करू इच्छितोय. नाही नाही कलंकिनी, चाल. नाही. तुम्ही हो, मी. हा फुलांचा वर्षाव का करत आहात? माझ्या मनमंदिरातल्या देवीला पुष्प अर्पण करतोय. मला खात्री होती की तुम्ही आल्याशिवाय नाही राहू शकणार. प्रिये, मी तर तुला शोधता शोधता निराश होऊन परत चाललो होतो आणि तू इथे लपून बसली होतीस. तुमच्यापासून भले मी लपून तरी कशी राहणार होते. तुम्ही तर स्वप्नात येऊन मला न्याहाळत असता आणि डोळे उघडताच लपून छपून चोरून चोरून मी तुमच्याच चित्राकडे बघत बसलेले असते. स्वप्नातल्या गोष्टी जाऊ देत. स्वप्नांनी डोळ्यांचं समाधान नाही होत. मी तुला माझ्या समक्ष पाहू इच्छित होतो, म्हणूनच इथे आलोय. बरं झालं तू दर्शन तरी दिलंस. हे रूप तर तुमचीच संपत्ती आहे, तुमचाच अधिकार आहे माझ्यावर. परंतु आतापासूनच इतकं जवळ येऊन न्याहाळू नका. तुझ्याशिवाय तर माझं जीवन एक शाप आहे. नाही प्राणप्रिय, मिलनाच्या या शुभ प्रसंगी जीव देण्याच्या आणि शापाच्या अशुभ गोष्टी नका बोलू. ह्यामुळे माझ्या हृदयाला वेदना होतात. स्वतःच्या हृदयाला सांभाळ. बघ, माझं हृदय किती वेगाने धडधडतंय. जोपर्यंत आपल्या दोघांच्या हृदयाची स्पंदने एक होत नाहीत, मनाला शांतता मिळायची नाही. ना माझ्या मनाला आणि ना तुझ्या मनाला. ये प्रिये, परत जायच्या आधी एकदा तरी मला प्रेमालिंगन दे. ये. उषा, तू परत इथे येऊन पोहोचलास. प्रणाम असुरेश्वर. नको करूस मला प्रणाम. मी ज्याचा आदर करतो त्यालाच प्रणाम करत असतो. परंतु तू तर आमच्या राजभवनात घुसून आमच्या अब्रूशी खेळतो आहेस. तुला कोणाच्या मान सन्मानाची काय चिंता? हे असुरेश्वर, मी तुमच्या मुलीवर प्रेम करून तिचा सन्मानच केलाय. रात्रीच्या अंधारात आमच्या अनुमतीशिवाय आमच्या राजमहालात घुसून आणि सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करून न जाणव तू कोणती प्रेमलीला रचत होतास अनिरुद्ध. हे असुरेश्वर, आम्ही वास्तवात प्रथमच भेटतो आहोत आणि या भिंती याच्या साक्षीदार आहेत. या भिंतीच या गोष्टीची साक्ष देतील की आमचं प्रेम पवित्र आहे. यात कोणतीही पापभावना नाहीये. हट! तू माझा शत्रू कृष्णाचा पौत्र आहेस, त्यामुळे मी तुझ्याकडे शत्रूच्या दृष्टिकोनातूनच पाहतोय. यामुळेच मला हा विश्वास आहे की तू प्रेमाचं नाटक रचून माझ्या असमंजस मुलीची दिशाभूल करतोयस. नाही, हे सत्य नाहीये. जर माझ्या मनात खोट असती आणि तुमच्या मान अभिमानाच्या चिंधड्या उडवणं इतकंच जर माझं उद्दिष्ट असतं, तर इथून जातानाच तुमच्या मुलीचा हात पकडून माझ्या विमानातून पळून नेलं असतं मी तिला. अनिरुद्ध! परंतु माझ्या होणाऱ्या सासऱ्यांचा मान सन्मान देखील मला तितकाच प्रिय आहे जितका स्वतःचा मान सन्मान. वायफळ बडबड बंद कर अनिरुद्ध. मी तर तुमच्या आज्ञेने तुमच्या सुपुत्रीशी विवाह करून मानाने तिला घेऊन जाऊ इच्छितोय. आमच्या राजभवनापासून तुझ्या घरापर्यंत आमच्या मुलीची वरात नाही,
तर तुझी अंतयात्रा जाईल अनिरुद्ध, अंतयात्रा. पहारेकऱ्यांनो, आमच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या या घुसखोराला पकडून याचं मस्तक उडवून द्या. अनिरुद्ध. शुभरात्री प्रिये. मी परत येईन, पण आता येईन तेव्हा विमान घेऊन नाही येणार, वरात घेऊन येईन. उषा, कुलक्षणी चालती हो. चित्रलेखा, तू, मला वाटलं की कोणीतरी दुसरंच आहे. का? काय तुला कुणा दुसऱ्याची देखील प्रतीक्षा आहे? ज्याची प्रतीक्षा आहे तो आला आणि निघून सुद्धा गेला. तोच ना, जो दर दिवशी तुझ्या स्वप्नात येत असतो, राजकुमार अनिरुद्ध. दुसरं कोण येऊ शकतं भले माझ्या स्वप्नात? काल रात्री तर तो स्वप्नात देखील आला होता आणि वास्तवात सुद्धा. खरंच? मग तर तुला खूप आनंद झाला पाहिजे. पण तुझ्या चेहऱ्यावर मिलनाच्या क्षणाचा आनंद तर दिसत नाहीये. तू तर तोंड पाडून बसलीयस. मिलन झालं असतं तर आनंद झाला असता. तुझ्या बोलण्याचा अर्थ आहे की तो आला पण तुला भेटलाच नाही. हे कसं काय शक्य आहे? हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालंय. तो तर या कक्षात देखील आलेला. तो काल रात्री तुझ्या शयन कक्षात आला होता, ज्याला तू तुझा पती मानून बसलीयस, आणि तू त्याला भेटली देखील नाहीस. तू शयन कक्षात नव्हतीस का? होते तर. मग काय पलंगावर झोपली होतीस? पलंगाच्या वर नाही, खाली लपून बसले होते. काय? तुला तुझ्या प्रियतमाची भीती वाटत होती? नाही, मी तर हा विचार करून घाबरलेले की पिताश्री आले आहेत. जर महाराज बाणासूर जरी असते तरी त्यात घाबरण्यासारखं काय होतं? हाच तर माझा मूर्खपणा झाला. मी खरोखरच घाबरलेले, कारण त्यावेळी माझ्या हातात अनिरुद्धचं ते चित्र होतं जे तू मला परत चितारून दिलं होतंस. घाबरून चित्र लपवण्याऐवजी मी चित्रासह स्वतःच लपून बसले. पण तुला हे कळलं तरी कसं की तो तोच होता? जेव्हा ते परत जात होते तेव्हा पिताश्रींनी त्यांना पाहिलेलं. त्यांचं नाव ऐकून मी पळत पळत गेले, परंतु तोपर्यंत त्यांनी आकाशात विमानातून उड्डाण केलेलं. म्हणजे हे मिलन अपूर्णच राहिलं तर? समस्या आता अजूनच गंभीर झालीये. अति गंभीर. मला छतावर पाहून पिताश्रींचा असा समज झाला की मी त्याला लपून छपून भेटतेय आणि त्यांनी मला या शयन कक्षात बंदी बनवून ठेवलंय. म्हणूनच बाहेर इतका कडक पहारा आहे. पण मला कुणी अडवलं कसं नाही? मी माताश्रींकडे याचना केली होती की तुला येण्यापासून थांबवलं न जावं. जर मी ठरवलं तर कुणीही मला अडवू शकत नाही. का? तू कोणी राणी महाराणी आहेस का जे तुला कोणी अडवू शकत नाही? मी राणी महाराणीचा वेश देखील धारण करू शकते, आणि जर ठरवलं तर कुणाच्या समोरून जरी गेले ना तरी तो मला पाहू नाही शकणार. याचा अर्थ आहे की तुला माया येते? हो. परंतु तू मला हे कधीही सांगितलं नाहीस. तशी कधी आवश्यकताच भासली नाही ना, तर मग काय सांगणार होते? तसही माया शिकताना गुरुदेवांनी माझ्याकडून वचन घेतलं की मी माझ्या मायावी शक्तीचा कधी अनुचित उपयोग करणार नाही, ना कधी त्याचं दाखवण्यासाठी अनुचित प्रदर्शन करेन. चित्रलेखा, तू तर अगदी कामाची व्यक्ती आहेस. तर मग काळजी घेत जा या कामाच्या व्यक्तीची. कुठे जाऊ देऊ नकोस हिला. तुला तर माझ्या हृदयाशी कवटाळून ठेवणार आहे. आणि अनिरुद्धला? हट निर्लज्ज. अच्छा, नाव घेता क्षणी तुझे गाल लाजेने लालेलाल झाले, आणि जर समोर घेऊन आले तर? चित्रलेखा, हे संभव आहे का? आत्ता घेऊन येऊ? नाही, या क्षणी तर इतका पहारा आहे की भिंतींना देखील जणू दृष्टी प्राप्त झालीये. तर ठीक आहे, तू मला
एखादी उपयुक्त वेळ सांग. मी तुझ्या राजकुमाराला तुझ्या सेवेत उपस्थित करेन. कृष्णा